नमस्कार मंडळी. महाभारतातील दुर्योधन हा भौतिक सुखांच्या मागे होता. राज्याची लालसा, कपट, अहंकार अशा सर्व वाईट गोष्टी त्याच्यामध्ये ठासून भरल्या होत्या. धृतराष्ट्र आणि शकुनी या दोघांनी या वाईट गोष्टी त्याच्यामध्ये भरण्याचं काम केलं होतं. अशावेळी माणसाने आपली सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे. पण हे तर भगवंताच्या नामस्मरणाने शक्य होतं. नामस्मरण करणाऱ्यांची सतसत विवेकबुद्धी भगवंताच्या नामाच्या प्रभावाने जागृत होते. दुर्योधन नामस्मरण करणारा नसावा, श्रद्धाळू नसावा. त्यामुळे धृतराष्ट्र आणि शकुनी यांनी दाखविलेल्या अधर्माच्या मार्गावर तो भरकटत पुढे चालला होता. मनाच्या 40व्या श्लोकात समर्थ हेच सांगत आहेत. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, चवीचे खाणे हे माणसाला सुखावं वाटते, पण ते शाश्वत सुख नव्हे. त्यामुळे या क्षणिक गोष्टींमध्ये गुंतून न राहता खऱ्या आनंदाच्या मार्गावर लक्ष केंद्रित करायला हवे. खरे आणि कायमचे सुख कुठे मिळते ते ओळखावे. म्हणजेच प्रयत्नपूर्वक श्रीरामांच्या चरणी जेथे सर्व सुख आहे तेथे लक्ष ठेवावे, मन स्थिर करावे. पांडव धर्मनिष्ठ होते, धार्मिक होते. श्रीकृष्णावर त्यांची निष्ठा होती. त्यामुळे श्रीकृष्णाच्या कृपेच्या छायेत होते सर्वजण. म्हणूनच ते सद्गुणी, सदाचारी आणि विवेकी होते. योग्य प्रकारे योग्य मार्गावरची यशस्वी वाटचाल ही नेहमी परमेश्वराच्या कृपेनेच होत असते. कुरुक्षेत्रावरील लढाईतला पांडवांचा अंतिम विजय हेच सांगतो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरू, असे संत ज्ञानेश्वर म्हणतात ते यासाठीच. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आत्ताच्या काळातही अफवा, अंधश्रद्धा, खोट्या बातम्या यांवर लगेच विश्वास ठेवू नये. विवेकाने विचार करून योग्य काय ते जाणून घ्यावे. विवेकाने माणसाचा मीपणा सुटतो आणि वैराग्याने संसारातील आसक्ती. असा माणूस आतून बाहेरून मोकळा होतो. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला. आंतरबाह्य मोकळा झाला, निसंग योगी, असे समर्थ दासबोधात म्हणतात. पण हा योगी झाला. सर्वसामान्य माणसास विलासी वागणे सुखावं वाटते. त्यासाठी तो अपार कष्ट घेतो. नीतिनियम धाब्यावर बसवतो. लाचलुचपत, फसवणुकीचे मार्ग अवलंबतो. माणसाचे हे विचार योग्य नव्हेत. समर्थ यालाच कुडी कल्पना म्हणतात. विवेके कुडी कल्पना पालटीजे. विवेक असेल तर वाईट हे वाईट आहे हे कळते. वाईट आणि चांगल्यातला फरक कळतो. म्हणून प्रयत्नपूर्वक विवेकाच्या साह्याने चुकीच्या कल्पना, चुकीचे विचार बदलून श्रीरामांच्या चरणी चित्त स्थिर करावे, मन स्थिर करावे, सत्याचा स्वीकार करावा आणि मुखी असू द्यावे रामनाम, असे सदैव समर्थ सांगतात. बोला जय जय रामकृष्ण हरी.